हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिक वर्गाचं आयोजन करण्यात आलंय। दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा युतीच्या आमदारांना संघ मुख्यालयामध्ये बौद्धिक दिलं जाणार आहे। उद्या शिवसेना आणि भाजपचे आमदार संघभूमीमध्ये जाऊन अभिवादन करतील। मात्र या बौद्धिक वर्गाला राष्ट्रवादीचे आमदार अनुपस्थित राहणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। दरम्यान आमच्या पक्षाची विचारधारा ही शाहू फुले आंबेडकरांची आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी दिलेली आहे। तर आरएसएस आणि शिवसेना हिंदुत्वाचा विचाराची प्रबळ संघटना असल्याचं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलंय। की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यावेळेस मला निमंत्रण नाही, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असेल की नाही वर मला माहीत नाही, पण आमच्या पक्षाची विचारधारा ही शिवशाहू फुले आंबेडकरवादी विचारधारा आहे। मी स्वतः मला जर विचारत असाल तर माझं डोकं हे रायगडमध्ये आहे आणि माझं मन मेंदू मस्तक हे महाडला आहे, दीक्षाभूमीला आहे। त्याच्यामुळे बौद्धिकात माझा जाण्याचा प्रश्न येत नाही। आणि राहिला प्रश्न संघाच्या बौद्धिकाचा, तर संघांनी कधी ती विचारधारा आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला नाही। आम्हाला आमचा विचार स्वतंत्र करण्याची मुभा भारतीय राज्यघटनेने दिलेली आहे। संघाच्या बौद्धिक शाखेत आम्हाला निमंत्रण नाही आणि वरिष्ठ पातळीवर काय निर्णय झाला हे मला माहीत नाही। गेली 3 वर्ष नागपूर अधिवेशनाच्या वेळेस एक दिवस आम्ही इथे रेशीमबाग इथे आम्ही जातो आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना वाचवण्यासाठी जो उठाव केला, शेवटी ते हिंदुत्ववादी विचाराने आम्ही तो उठाव केला आणि आरएसएस आणि शिवसेना हा शेवटी हिंदुत्वाचा भारत देशामध्ये कदाचित जगामध्ये हिंदुत्ववादी विचाराची असलेल्या ह्या प्रबळ संघटना आहेत आणि त्यामुळे एक विचाराच्या व्यासपीठावर येणं काही चुकीचं नाही।